राम राम मंडळी. तर आज पुन्हा एकदा आम्ही चाललेलो होते म्हणजे चांदेरच्या धबधब्यात. कारण की आजचा दिवस एकदम स्पेशल होतो. आज आमका सगळे नवीन मित्र गावले, ते म्हणजे संचितदादाचे सगळे मित्र. यांच्यासोबत राहिल्यानंतर आमका बिलकुल परकेपणा वाटत नव्हतो. आम्ही कसा तसा करून शेवटी महान सोडलं आणि चांदेरच्या धबधब्यावर येऊन पोचलो. सगळ्यात पहिले सगळे गावची मंडळी पुढे गेली. त्याच्यानंतर सगळे आमचे इले ते म्हणजे मुंबईकर म्हणजेच संचितदादाचे सगळे मित्र एक एक करून सगळे खाली उतरले. कालच्या रात्री मित्रांनो खूपच जोरात पाऊस लागलेला, त्याच्यामुळे धबधब्यात फोर्सने पाणी येत होता. मित्रांनो सगळ्यांनी आपल्या आपल्या परीने उडी मारूक सुरुवात केल्याने व्हिडिओत दिसणारो ह्यो पोरगो मित्रांनो हेका तुम्ही मुंबईकर समजच्यात, पण ह्यो असा खरं तर कोकणातलोच. मुंबईकरांका पेवताना बघून शुभल्यान सुद्धा आपले सगळे प्रयोग सुरू केले. याच धबधब्यावर मित्रांनो आमका नवीन एक टीम गावली, ती म्हणजे ही. या मित्रांसोबत सुद्धा आम्ही खूप मजा केलो. मित्रांनो कड्यावर उभो असलेलो ह्यो पोरगो ह्यो त्यांच्या टीमपैकी होतो. त्याका उडी घालूक भीती वाटत होती, म्हणून आमच्या पोरांनी त्याका सपोर्ट केल्यानी आणि फायनली दादानं उडी मारल्या. त्याच्या पाठोपाठ ह्या पोरांसुद्धा उडी मारल्या. आमच्याकडचो एक पोरगो आणि त्यांच्याकडचो एक पोरगो दोघंजण वर उभे होते आणि दोघंजण बॉडी बिल्डर होते. आपल्या बॉडीचं प्रदर्शन करून दोघंजण शेवटी खालीच बसले. वरसून उडी मारणं जितक्या मित्रांनो सोप्या वाटतं तितक्या सोप्या नाहीचा. वरसून उडी मारूक मित्रांनो हिंमत लागता आणि ती हिंमत फक्त माझ्यात जलवा आहे हमारा. आणि मित्रांनो उडी मारल्याच्या नंतर जो आनंद आणि अनुभव होतो तो कधीच न विसरण्यासारखं होतो. जो अमित दादा मित्रांनो वाहणाऱ्या धबधब्याच्या खाली गुफेत लपान होतो, त्याका थंय काय आनंद भेटत होतो काय माहिती. खरा कौतुक करूचा झाला तर या काकांचा. यांनी आपल्या वयाचा विचार न करता बिंदास पाण्यात उडी मारल्याने आणि एक प्रोत्साहन तरुणांच्या मनात जागवल्याने. ह्यो आमचं कोकण कोहिनूर उलट्या पाण्यात कसं पेवत येत होतो बघा. जो अमित दादा वाहत्या पाण्यात जबरदस्त उडी मारून पेवत येत होतो. आमच्या गावचं शुभम कधीच न डेअरिंग करणारो आज त्यांना चांदेरच्या कड्यावर चढान थैसून उडी मारूचा धाडस केल्यान आणि मित्रांनो त्यांना न बाचकता उडी मारल्यान. सुनिलेल्या सगळ्या मित्रांनी आपलो माणूस समजान आमका प्रत्येक वेळी मदत केल्यान आम्ही सुद्धा त्यांना त्याचप्रमाणे मदत केलं. तात्पर्य एवढाच की हयलेलो प्रत्येक माणूस आपल्याक एक नवीन मित्र कमावून जाता. खरा सांगू गेला तर आज मी खरी मजा केलं ती म्हणजे संचितदादाच्या मित्रांसोबत. त्यांच्यासोबत राहिल्याच्या नंतर एक वेगळाच अनुभव आणि वेगळाच आनंद माका आज गावलो. सो व्हिडिओ जर आवडला असाल तर मित्रांनो कमेंट करून नक्की सांगा आणि लाईक करा. नवीन सदस्यांका मित्रांनो नम्र विनंती आहे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपली व्हिडिओ आपल्यापर्यंत लगेच पोहोचेल.